नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नादवर्दीचा या सिरीजच्या 66व्या भागामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन परत एकदा आपण तयार आहोत. रोज रात्री 10:30 वाजता तुम्हाला 25 प्रश्न जे जी-केचे आहेत आणि त्याचं रिव्हिजन म्हणून आपण खूप छान पद्धतीनं हे प्रश्न बघत असतो. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, तर रोज बघत राहा आणि रिव्हिजन तुमचं खूप छान पद्धतीनं जी-केचं होऊन जाईल. अगदी कमीत कमी वेळामध्ये खूप छान आणि भरपूर प्रश्न आपण बघत असतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला सुरू करूयात आपण अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी जो आपलं मार्केटमध्ये राजगुरू आणि नादवर्दीचा हे जे पुस्तक आहेत, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच घ्यायचं आहे आणि हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल देखील. अ, संपूर्ण जी-केचं जर तुमचं रिव्हिजन करायचं असेल, पोलीस भरतीसाठीचं खास करून तुम्हाला हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, दुकानात घ्यायचं आहे. चला, बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे जे मीठ आहे, याचं शास्त्रीय नाव काय असेल? ओके. स्वयंपाकासाठी आपण जे घरामध्ये मीठ वापरतो, त्याला काय म्हणतात? याला म्हणतात सोडियम क्लोराईड. याला सोडियम क्लोराईड असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. सोडियम क्लोराईड म्हणजेच काय? NaCl. ओके. सोडियम क्लोराईड हे मीठ आहे, लक्षात ठेवायचं आहे. बाकी हे स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं जसं मीठ आहे, तसं सोडा पण आहे. ठीक आहे. स्वयंपाकाच्या घरामध्ये आपण जे सोडा वापरतो, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट. कार्बोनेट म्हणजेच काय? हे आहे सोडा. हा खाण्याचा सोडा आहे, लक्षात ठेवा. धुण्याचा सोडा आहे, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजे हे काय आहे? हे NaHCO3 आहे, लक्षात ठेवायचं फॉर्म्युला. आणि जो धुण्याचा सोडा आहे, निरमा म्हणतो आपण धुण्याचा सोडा, तर ह्याला काय म्हणतो आपण? सोडियम कार्बोनेट म्हणतो आपण, म्हणजे कुठलं? Na2CO3. Na2CO3. चला पुढचा प्रश्न. विजेच्या दिव्याचा शोध हा कोणी लावलेला आहे? एक व्यक्ती शास्त्रज्ञ ज्याचं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन म्हणतो आपण. खूप म्हणजे लहानपणापासून हे नाव तुम्ही ऐकत असेल. थॉमस एडिसनने दिव्याचा शोध लावला म्हणून विजेच्या दिव्याचा शोध शोध हिने लावलेला होता. लक्षात ठेवा. विजेच्या दिव्याचा शोध थॉमस अल्वा एडिसन, IMP व्यक्तिमत्व. ओके. चला, आणि जो काही विजेचा दिवा आहे, ह्या दिव्यामध्ये जी न वितळणारी जी तार असते त्याला टंगस्टन म्हणतात. टंगस्टनची तार असते, त्याची संज्ञा येतं डब्ल्यू. टंगस्टन म्हणजे काय? डब्ल्यू. एक खेळाडू आहे रुद्रांश पाटील. रुद्रांश पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रुद्रांश पाटील हा रायफल शूटिंग आहे, शूटिंग करतो, लक्षात ठेवा. शूटिंगमध्ये पण प्रकार आहेत, ज्या रायफल शूटिंग हा खेळाडू आहे, लक्षात ठेवा. शूटिंग जर दिलं ऑप्शनमध्ये तर ठीक, नसेल तर तुम्हाला नेमबाज देतील. नेमबाजचा अर्थच शूटिंग असं होतो, लक्षात ठेवा. आणि आर्चरी म्हणजे काय? धनुर्विद्या बरं का. आर्चरी हा जो काही शब्द आहे, हा शब्द वेगळा आहे आणि शूटिंग शब्द वेगळा आहे. आर्चरी म्हणजे काय? धनुर्विद्या, लक्षात ठेवा. पॅरा आर्चरी आहेत आपले कोण? शीतल देवी. आणि रुद्रांश पाटील हे महाराष्ट्राचे खेळाडू आहेत, IMP ठाणेचे. पुढचा प्रश्न. कोणत्या ठिकाणी हे संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थान आहे? समाधी पण याच ठिकाणी आहे आणि संत तुकारामांचा जन्म पण याच ठिकाणी झालं होतं आणि हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं. त्याचं नाव आहे देहू. देहू पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि हे इंद्रायणी जी नदी आहे, या इंद्रायणी नदीच्या काठी येतं, लक्षात ठेवा. देहू आळंदी. आळंदीला समाधी आहे कुणाचं? संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी आळंदीला आहे. पुढचा प्रश्न. कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? कांगारू हा राष्ट्रीय प्राणी आहे ॲक्च्युली. कांगारू हा राष्ट्रीय प्राणी आहे कोणत्या देशाचं? तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कुठला असेल? कांगारू आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. पानिपत हे ठिकाण आहे, जे पानिपतचे युद्ध देखील झाले होते. 3 युद्ध पानिपतचे सगळ्यांना माहिती असतील. तर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर हे ठिकाण आहे हरियाणामध्ये. हरियाणा ठिकाण आहे आणि पानिपतचे 3 युद्ध झालेत, लक्षात ठेवा. 3 युद्ध. एक झालं होतं 1526 मध्ये, दुसरं झालं होतं 1556 मध्ये आणि तिसरं झालं होतं 1761 मध्ये. 3 युद्ध पानिपतचे आहेत, लक्षात ठेवा. IMP. आणि पहिलं जो काही युद्ध झाला होता, हो, ह्याच्यामध्ये बाबर जिंकला होता. बाबर आणि विक्रमादित्य हेमू यांच्यामध्ये हा युद्ध झाला होता, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये हेमू हारलेला आहे आणि बाबर जिंकला आहे. दुसरा जो युद्ध झाला होता त्यामध्ये अकबर जिंकला आहे. अकबर, लक्षात ठेवा. आणि अकबर, ओके, अकबराने कोणाला हरवलं होतं? कोण सांगेल? अकबराने कोणाला हरवलेलं होतं? त्यानंतर
याच्यामध्ये जो दुसरा युद्ध होता ना, ह्याच्यामध्ये अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाला होता, ज्यामध्ये हेमू हारला. पहिलं युद्ध जे होतं, तो बाबर आणि इब्राहिम खान लोधी यांच्यामध्ये झालं होतं. लोधी हारलेला आहे पहिल्या युद्धामध्ये. दुसऱ्या युद्धामध्ये हेमू हारला आणि तिसऱ्या युद्धामध्ये मराठे हारले. जिंकले कोणी? ओके. कोणी जिंकलं असेल? जो तिसरं युद्ध होतं, पानिपतचं तिसरं युद्ध, ह्याच्यामध्ये अहमदशाह अब्दाली जिंकला आहे. अहमदशाह अब्दाली आणि हारले कोण? मराठे. रिपीट करतो. पहिले पानिपत युद्ध 1526 मध्ये झालं होतं बाबर आणि लोधी यांच्यामध्ये, इब्राहिम खान लोधी यांच्यामध्ये. बाबर जिंकला, लोधी हारला. दुसरं पानिपत युद्ध अकबर आणि विक्रमादित्य हेमू यांच्यामध्ये झालं. हेमू हारला, अकबर जिंकला आहे. तिसरं पानिपत युद्ध 1761 मध्ये झालं होतं. अब्दाली जिंकला, अहमदशाह अब्दाली. मराठे हरलेले आहेत. पुढचा प्रश्न, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई हे महाराष्ट्र सर्वोच्च शिखर कुठं असेल? हे अकोले जो तालुका येतं, या अकोले तालुक्यामध्ये आहे. अकोला नाही, अकोले म्हणतो मी. आणि जिल्हा असेल अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई आणि महाड सर्वोच्च शिखर आहे. जवळपास 1646 मीटर याची उंची आहे. लक्षात ठेवा, 1646 मीटर उंच कळसुबाई. महाराष्ट्राची सीमा ही एकूण 6 राज्यांना भेटलेली आहे, बरोबर? तर हे कोणत्या राज्याचा ह्या 6 राज्यांमध्ये समावेश नाही. कोणते कोणते आहेत आपण बघूयात आपण. ओके. महाराष्ट्राच्या बघा, जर आपण आग्नेयला जर आपण विचार केला तर तेलंगणा आहे, सगळ्यांना माहिती असेल. तेलंगणा आहे. ओके. त्यानंतर दक्षिणेला कर्नाटक आहे. कर्नाटक आहे. त्यानंतर दक्षिणेला गोवा आहे. तिसरं राज्य गोवा आहे. त्यानंतर वायव्येला आहे कुठलं राज्य? गुजरात. उत्तरेला मध्य प्रदेश आहे. आणि पूर्वेला कुठलं असेल? 6वा राज्य, तर तो छत्तीसगड. छत्तीसगड. आता ऑप्शनमध्ये तुम्हाला 100% भेटलं आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश, याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश, लक्षात ठेवा. ओके. तेलंगणा, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 6 राज्यांची सीमा लागते. त्याच्यामध्ये दादरा नगर हवेली आणि दीव दमनचा देखील समावेश होतो, लक्षात ठेवा. म्हणजे 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश याच्यामध्ये आहे. रँडक्लिफ लाईन या डॅश डॅश या 2 देशातील सरहद दर्शवते. रँडक्लिफ आहे भारत व पाकिस्तान. भारत व पाकिस्तान, लक्षात ठेवा. ह्यांच्या दरम्यानची सीमारेषा आहे रँडक्लिफ. आणि भारत व अफगाणिस्तान असेल तर ड्युरँड रेषा. ड्युरँड आहे भारत व अफगाणिस्तान, लक्षात ठेवा. मॅकमोहन रेषा आहे भारत व चीनच्या दरम्यानची. मॅकमोहन, भारत व चीन. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय असेल? हे आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. सदरक्षणाय खल निग्रहणाय. सदरक्षणाय खल निग्रहणाय, लक्षात ठेवा. आणि 2 जानेवारी हा महाराष्ट्राचा रेजिंग डे आहे. दक्षता हे महाराष्ट्र पोलिसांचं काय? एक मासिक आहे, मासिक दक्षता. आणि महाराष्ट्र पोलिसांचं हेडक्वार्टर येतं मुंबईला. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? याचं नाव आहे फोर्स 1. ओके. फोर्स 1 काम करतं, लक्षात ठेवा. दहशतवादाविरुद्ध. आणि राष्ट्रीय दहशतवाद दिवस कधी असतो? राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस, विरोधी दिन हा कधी असतो? हा असतो 21 मेला. 21 मे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती होती? दुसरी आणि पहिली दोन्ही लक्षात ठेवा. पहिली जी राजधानी होती शिवाजी महाराजांची ती राजगड होती. राजगड पहिले आहे, जे पुण्यामध्ये येतं राजगड. आणि जी दुसरी राजधानी होती ती होती रायगड. 2 लक्षात ठेवा. आणि रायगडवरतीच छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक देखील झालेला आहे 6 जून 1674ला. रायगड कुठे येतं? रायगड जिल्ह्यामध्येच आहे रायगड. पुढचा प्रश्न, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? इस्रो हे अंतरिक्ष किंवा तुम्ही अंतराळ म्हणा. ओके. अंतराळ, जसं ऑप्शन बघून तुम्ही उत्तर द्यायचे आहे. अंतरिक्ष त्याला आपण इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणतो आपण. 15 ऑगस्ट 1969ची स्थापना आहे. डॉक्टर विक्रम साराभाई हे पहिले अध्यक्ष होते इस्रोचे. सध्या अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन. आणि कर्नाटकची राजधानी बेंगळुरू या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे किती ठिकाणी खंडपीठे आहेत? ओके. सगळ्यांना माहिती असेल 3 ठिकाणी खंडपीठ आहेत आणि 1 ठिकाणी सर्किट बेंच आहे कोल्हापूरला.
कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच आहे. 3 एका ठिकाणी खंडपीठ आहेत. एक नागपूर या ठिकाणी आहे. दुसरं छत्रपती संभाजीनगरला आहे. संभाजीनगरला आहे. तिसरं कुठं असेल तर तो आहे पणजीला, जी गोव्याची राजधानी आहे. आणि सर्किट बेंच नवीन स्थापन झाले कोल्हापूरला, ज्या सर्किट बेंचमध्ये 6 जिल्हे येतात. कुठले कुठले? पुणे विभागातील, पुणे सोडून ओके, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 6 जिल्ह्यांचा समावेश हा कोल्हापूरमधील सर्किट बेंचच्यामध्ये येतात. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात लिहिलेला आहे? कुठे लिहिला होता? हे होते अहिल्यानगरच्या तुरुंगात. त्याला पूर्वी अहमदनगर असं म्हणायचे. अहिल्यानगर लक्षात ठेवा. अहिल्यानगरच्या तुरुंगामध्ये असताना डिस्कव्हरी ऑफ इंडिया त्याचा मराठीमध्ये त्याचा अनुवाद करण्यात आला, भारताचा शोध म्हणून. साने गुरुजींनी त्याचा अनुवाद केला आहे, भारताचा शोध. लक्षात ठेवा. हे पुस्तक कोणाचं असेल तर पंडित जवाहरलाल नेहरू, जे भारताचे पहिले पंतप्रधान होते, ज्यांना चाचा नेहरू असंही म्हटलं जातं, ज्यांना शांती पुरुष असे म्हटलं जातं. यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे शांती वन, पंडित नेहरू. पुढचा प्रश्न, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली होती? लोकमान्य टिळक यांनी आणि यांच्यासोबत आणखी एक व्यक्तिमत्व होते, गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक दोघांनी मिळून वर्तमानपत्र सुरू केलं होतं. 2. यांचं नाव आहे केसरी. एकाचं नाव आहे केसरी, दुसरं आहे मराठा. केसरी आणि मराठा कधी सुरू सुरू झाले होते हे दोन्ही पण? 1881 मध्ये. केसरी व मराठा लक्षात ठेवा. मराठाचे संपादक होते लोकमान्य टिळक आणि केसरीचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. नंतर केसरीचा राजीनामा दिला आगरकरांनी आणि स्वतःचं सुधारक सुरू केलं. सुधारक 1888 मध्ये. कोणाचं असेल? स्पेशल आगरकर यांचं आहे. पुढचा प्रश्न, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे? उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला होता ओके, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला डार्विन यांनी. चार्ल्स डार्विन यांनी मांडले आहे आणि यांचा सिद्धांत काय सांगतो? सक्षम तोच टिकेल. लक्षात ठेवा. हे पण पेपरला विचारू शकतात किंवा हे पण पेपरला विचारू शकतात. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? डार्विनने मांडलं होतं. आणि जो अनुवांशिकता सिद्धांत आहे, अनुवांशिकतेचा अनुवांशिकतेचा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत कुणी मांडला असेल? अनुवांशिकता सिद्धांत मांडला आहे ग्रेगर मेंडेल यांनी. ग्रेगर मेंडल. पुढचा प्रश्न, हरिश्चंद्रगड, रतनगड ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? हरिश्चंद्रगड आणि रतनगड ह्या येतात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतात हरिश्चंद्रगड आणि रतनगड. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, UPI याचे विस्तारित रूप किंवा लॉंग फॉर्म काय आहे? UPI ज्याला युनिफाईड पेमेंट इंटरफेस असं म्हणतो आपण. युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ओके, युनिफाईड पेमेंट इंटरफेस असं म्हणतो आपण UPI. भीमचं फुल फॉर्म काय असेल? भारत इंटरफेस फॉर मनी. भीम म्हणजे काय? भारत इंटरफेस फॉर मनी. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या देशात कितवा क्रमांक लागतो? हा लागतो 3रा. बघा, पहिला आहे राजस्थान, सर्वांना माहिती असेल. दुसरा आहे मध्य प्रदेश आणि तिसरा आहे आपला महाराष्ट्र. त्यामुळं क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या देशात 3रा क्रमांक लागतो आणि संपूर्ण भारतापैकी 9.36% क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलेलं आहे आणि संपूर्ण भारतापैकी 9.28% लोकसंख्या महाराष्ट्राने व्यापलेला आहे. आणि लोकसंख्येमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावरती, महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावरती संपूर्ण भारतामध्ये. 9.28% लोकसंख्या, 9.36% काय आहे? क्षेत्रफळ आहे आणि 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ महाराष्ट्राचं आहे, जे संपूर्ण भारताच्या 9.36% आहे. भारताचं क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न, हुंडा प्रतिबंधक कायदा हा कधी अंमलात आला होता? ओके, हुंडा घेणे किंवा देणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि 1961चा हा कायदा आहे. लक्षात ठेवा. 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक अधिनियम किंवा कायदा हा अंमलात आणलेला आहे. जसा RTI ॲक्ट कधीचा आहे? RTI ॲक्ट हा 2005चा आहे. ठीक आहे ना. RTI 2005चा आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट NDMA हा पण 2005चा आहे. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. ध्वनी प्रदूषणाचा जो कायदा आहे तो 2000चा आहे. बऱ्यापैकी कायदे तुम्हाला माहिती असतील. आणि नवीन
नवीन जे काही फौजदारी कायदे आहेत ना, नवीन फौजदारी कायदे हे 2023चा आहे. लागू झाला आहे 1 जुलै 2024ला. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्याचा 75वा वाढदिवस म्हणजे काय? म्हणजे एखाद्या गोष्टीला जर 75 पूर्ण झाले असतील तर त्याला अमृत महोत्सव वर्ष आपण साजरा करत असतो. अमृत महोत्सव आपण त्याला म्हणतो. ओके. आणि एखाद्या घटनेला समजा 25 वर्ष पूर्ण झालं असेल तर त्याला म्हणतो आपण रौप्य महोत्सव. 25 वर्ष असेल तर रौप्य महोत्सव, 50 वर्ष असेल तर सुवर्ण महोत्सव म्हणतो आपण, 60 वर्ष झालं असेल तर आपण हीरक महोत्सव म्हणतो आणि शतक असेल तर 100च सगळ्यांना माहिती असतील आणि 75 असेल तर अमृत महोत्सवी वर्ष. पुढचा प्रश्न, तिन्ही बाजूने पाणी असलेला प्रदेश म्हणजे कुठला असेल? ज्याला द्वीपकल्प असे म्हणतात. तिन्ही बाजूने पाणी असेल तर द्वीपकल्प. तिन्ही बाजूने जर जमीन असेल आणि एका बाजूने पाणी असेल त्याला म्हणतो आपण आखात. ओके. आखात कन्सेप्ट ह्याचे एकदम विरुद्ध आहे, लक्षात ठेवा. खंबाचे आखात, कच्छचे आखात हे आखात आहेत. आणि भारतीय द्वीपकल्प जे खूप फेमस आहे सगळ्यांना माहिती असेल, अशा पद्धतीचा आपला भारत आहे. ठीक आहे ना. हा जो आहे इथं पाणी, इथं पाणी, इथं पाणी आहे. म्हणजे हा एकाच बाजूने जमीन आहे. ह्याला म्हणतो आपण काय? द्वीपकल्प. पुढचा प्रश्न, ट्रिपल आर जो आर 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 हा चित्रपट आला होता तो मूळ कोणत्या भाषेत प्रदर्शित करण्यात आलेला तो चित्रपट आहे? हा तेलुगू भाषेमधला होता, लक्षात ठेवा. तेलुगू भाषेमध्ये आहे. आणि या ठिकाणी 2 जे काही हिरो आहेत आपले रिअल हिरो, क्रांतिकारक म्हणतो आपण, कोमाराम भीमा, ओके. आणखी आणखी एक व्यक्तिमत्व येतं. कोमाराम भीमा यांचं जो काही नेतृत्व आहे, यांचा जो काही हे कारकीर्द आहे, तो ह्या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे. कोमाराम भीमा आणि अल्लूरी सीताराम राजू हे दोन्हींची भूमिका ह्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने साकारल्या अभिनेत्यांनी. अत्यंत महत्त्वाचा शेवटचा प्रश्न, भगवानगड हे कोणत्या तालुक्यात आहे? हा आहे पाथर्डी तालुक्यामध्ये. हा किल्ला आहे पाथर्डी तालुका. ओके. चला. हे अशा पद्धतीचे प्रश्न होते अगदी छान पद्धतीने. जर कोणाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चला पटकन आता आणि शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. जर कुठलेही पुस्तक घ्यायचे असेल तर मार्केटमध्ये पुस्तक अवेलेबल आहेत. जी-केसाठी स्पेशल पुस्तकं जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही ही तिन्ही पुस्तकं जी-केसाठी घेऊ शकता. तिन्ही पुस्तकांचे वैशिष्ट्य वेगळं आहे. तिन्ही पुस्तकांमध्ये माहिती वेगवेगळी आहे. 22,500 जो आहे तो राजगुरू आहे. ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, पंचायत सर्व येतं. स्वप्नपूर्ती, हस्तलिखित नोट्स आहेत हे लक्षात ठेवा. नादवर्दीचा तर सगळ्यांना माहितीच असेल. 9,900 प्लस जे प्रश्न आहेत 2018 पासून ते 24 पर्यंत विचारले सर्वचे सर्व. पोलीस, शिपाई, कारागृह, SRPF, बँड्समध्ये सगळ्यांचे. जिल्हा विशेष पण माहिती त्याच्यामध्ये आहे. कोणतेही पुस्तक तुम्हाला घरपोच पाहिजे तर ह्या नंबरला मेसेज करा WhatsAppला आणि जेवढी किंमत किंमत जे आहे त्याचं प्राईज आहे, लक्षात ठेवा. हे ओरिजिनल नाही, हे तुम्हाला घरपोच भेटू शकतं त्यावेळी किमतीला. ह्या QR कोडवरती पैसे पाठवायचे, या नंबरला मेसेज करायचे. बाकी दुकानात जाऊन पुस्तक घ्या, लवकरात लवकर भेटून जाईल. इथं पूर्णतः शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जाता लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात अशाच प्रकारच्या कंटेंटमध्ये, अशाच प्रकारच्या नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.